ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातून बोगस वेतन फरकची रक्कम 200 कोटीच्या घरात आहे। एकट्या अमळनेरमधून शरद शिंदे, डी पाटील, मनोज रामचंद्र पाटील यांनी 50 कोटी रुपये शिक्षक कर्मचारी यांच्या वेतन फरकाची रक्कम शासकीय तिजोरीतून लुटून नेली आहे। एकाच दिवशी 19 कोटी रुपये बँकेतून देण्याचा विक्रम शरद शिंदेने केलाय। डी पाटीलने RTGSने रक्कमा वळविल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांनी वेतन फरकाच्या रक्कमा इतर रकमांचा तपशील गुन्हा अन्वेषण विभागाने गोळा केला असून संस्था चालक दलाल यांना लवकरच अटक होणार आहे। गुन्हा दाखल झालेले मुख्याध्यापक संस्था चालक रडारवर आले। बोगस भरती व मागील वेतन फरक यांची नाशिक विभागाची आकडेवारी 5000 कोटीच्या घरात आहे। 2012 ते 2025 दरम्यान शासकीय तिजोरीतून शिक्षण अधिकारी, वेतन अधीक्षक, संस्था चालक, मुख्याध्यापक यांनी संगनमत करून हजारो कोटींची लूट केली। त्यामुळे अजून काही गुन्हे दाखल होणार आहेत। लवकरच गुन्हा अन्वेषण विभाग अटक सत्र सुरू करणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।